बिग बॉस मराठी सीझन 6. बिग बॉस मराठी सीझन 6 वोटिंग ट्रेंड्स. क्लोजिंग वोटिंग ट्रेंड काय मी डायरेक्ट ओपनिंग ट्रेंड आणि डायरेक्ट आता क्लोजिंग ट्रेंड आणले गाईज. कोण जाऊ शकतं घराबाहेर याबद्दलही आपण बोलूया. आणि एकामागे एक 2-3 प्रोमो आऊट झाले त्याच्याबद्दल पण थोडीशी चर्चा करणार आहे मी. तर ते एकामागे एक बॅक टू बॅक व्हिडिओज असतील तर तुम्ही नक्कीच बघा. सध्या आपण आहे ना क्लोजिंग वोटिंग ट्रेंडबद्दल बोलून घेऊया. नंबर 7वर आहे संस्कृती. संस्कृतीला बिलकुल वोट्स जास्त येत नाही आहे. इवन संस्कृतीला ना सगळे लोक हलक्यात घेत आहे. काल प्रभूने अंड्याबद्दल कसं सुनावलं बघितलं ना तुम्ही. जे ते घेतं तिला पट्ट्यात घेते. इवन तिला आहे ना विशालने ठरवून टाकलं का तिचा गुडघ्यात मेंदू आहे तर तिला ते सगळं ते बोलतात. इवन अनुश्री पण आहे ना आज तो एक टास्क आणला आहे बिग बॉसने. त्याची चर्चा ना मी पुढच्या व्हिडिओत पूर्ण करणार आहे. त्याच्यामुळे इथे मी चर्चा नाही करणार आहे. त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ पण नक्कीच बघा तुम्ही. आणि रितेश सरांचे मुद्दे यावरही मी पुढच्या अजून एका व्हिडिओमध्ये बोलणार आहे. रितेश सरांचे कोणते मुद्दे असतील, काल जसा टास्क झाला त्याच्याबद्दल पण रितेश सर काय बोलतील याबद्दल आपण थोडंसं मांडणी करूया. काय बोलू शकता रितेश सर. तर नंबर 7वर आहे संस्कृती. संस्कृतीला सगळेच हलक्यात घेत आहे. आणि संस्कृती जी आहे ना काय म्हणता यार ती इकडे पण नाही आहे इकडे पण नाही. ती आणि तन्वीच्या तन्वीबरोबर पंगे घेताना दिसते आपल्याला. नंतर नंबर 6वर आहे दीपाली. दीपाली काल टास्क खेळली. दीपालीला चेस्टला हर्ट पण झालं. तसं ती ओरडत होती बोलत होती. काल टास्क खेळली दीपाली. त्याच्यानंतर दीपाली नंबर 6वर आहे. आणि नंबर 5वर आहे इथं प्रभू. प्रभू नंबर 5वर घसरलेला आहे. आणि प्रभूला वोटिंग मला वाटतं प्रभूला पण बिग बॉस काढतील असं वाटत नाही मला आता मी ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये मला कोणतरी बोललं पण होतं की तुम्ही जे प्रभूला समर्थन करताय तर मी तुम्हाला सांगू इच्छिते. मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न केला पण तो गेलाच नाही. आय डोंट नो काय सेटिंग आहे. तर आहे ना मी प्रभूला समर्थन करत नाही. माझं कोणत्याही कंटेस्टंटला समर्थन नाही आहे. मी फक्त गेम अकॉर्डिंग सगळ्यांना बोलते. मी तर हे म्हणते की प्रभू जो आहे तन्वीच्या अंडर खेळतोय तसं पहिले रुचिता विशालच्या अंडर रुचिताला यांनी बाहेर काढलं तर प्रभूला पण हे बाहेर काढणार नाही कारण तो मेकर्सचा फेवरेट आहे. जर ते जे मला म्हणत होते समर्थनवाले तर तुम्ही जर ऐकत असाल तर मी हेच म्हणेल तुम्हाला की माझं समर्थन तुम्हाला ऐकायचं असेल तर माझं समर्थन फक्त राखीला आहे. राखीला ट्रॉफी द्या असं माझं म्हणतं. त्याच्यामुळे फक्त राखीला समर्थन आहे माझं. बाकी माझं कोणालाही समर्थन नाही कारण राखीचा गेम आहे. आणि सध्या मला आहे ना संकेत इम्प्रेस करतोय. 2 टास्क खेळले नाही 3 टास्क खेळले आणि खरोखरच खूप खतरनाक खेळ या पोराने. त्यांनी म्हणजे त्याची पॉवर जी संकेतने त्याची दाखवली. काल जसा टास्क खेळला त्याने यार क्या बात आहे. मी तर म्हणेल बिग बॉस कास्टिंग याची सुरुवातीपासून व्हायला पाहिजे होती संकेतची. यांनी ॲज अ वाईल्ड कार्ड आणलं आहे पण तरी तुम्ही त्याला टॉप 5पर्यंत न्यायला खरंच काही हरकत नाही. स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. खूप स्ट्रॉंग आहे खरोखर. तर मी तर तो टॉप 5मध्ये डिझर्व करतो. घेऊन जा. अरे हिंदी सीझनमध्ये वाईल्ड कार्डला जिंकवलं होतं एल्विश यादवला. तुम्ही ॲटलिस्ट याला टॉप 5पर्यंत घेऊन जा. डिझर्व करतो तो. रेवा आणि संस्कृतीला काहीच घेऊन जायची गरज नाही. त्यांच्यात काही गेमच नाही दिसतच नाही मला. आणि संस्कृती ज्याप्रमाणे काल बोलत होती काय बोलू मी तिला आता खरंच म्हणे विशालला ती हेट करते. मग तू विशालच्या विरुद्ध खेळ ना डायरेक्ट ओपनमध्ये. तू का मग म्हणजे मला काही कळालंच नाही. ती विशाल बरोबरच राहून का खेळते विशाल बरोबरच का बसते. तो तिची टर उडवत राहतो तरी ती त्याच्यासोबतच बसते. सो तिने एक स्टँड घ्यायला हवा होता आणि एका ग्रुपकडून खेळा. तुला विशालच्या विरुद्ध जायचं तर जा ना मग. काल म्हणतोय त्यांनी माझी चावी घेतली माझ्याकडनं इम्युनिटी गेली माझी उमेदवारी घेतली मग मी त्याला कधीच माफ नाही करणार आणि मग त्याचा मग मी खूपच मला तो आवडतच नाही. अरे मग तू त्याच्या विरुद्ध खेळून तसं दाखवायचं होतं नाही का. तू खेळलीच नाही त्याच्याविरुद्ध. तू त्याच्यासोबतच बसलेली असते. काय समजायचं मग. नंबर 7वर आहे संस्कृती आणि आय थिंक संस्कृती गेली पाहिजे. एवढा काही गेम तिचा इम्प्रेस करत नाही आपल्याला. नंतर नंबर 6वर आहे दीपालीचं तेच काम चालू आहे आग लावायचं. तर ते बरोबर करते तिचं आग लावायचं काम. सो मेकर्स काढतील का नाही तसं तर गेम नाही आहे तर काढलं तरी हरकत नाही दीपालीला. नंबर 5वर आहे प्रभूला मेकर्सचा सपोर्ट आहे आणि प्रभू जो एक तन्वीवर असतो तन्वीचा सहारा आहे. त्याच्यामुळे तन्वीला त्यांना ट्रॉफी द्यायची. त्याच्यामुळे ते प्रभूला घेऊन जातील टॉप 5च्या आधी एविक्शन करतील याचं प्रभूचं मला असं वाटतं.
पर्सनली फिलिंग. नंबर 4वर आहे रेवा. रेवाचाही काही गेम नाही आहे आणि राकेशचा जो गेम आहे ना तो यांच्याच भोवती फिरतोय. यांचं नाही ट्रिपलचं काही चोपल लव अँगल चालू आहे. इकडे रेवा, इकडे राखी, इकडे दीपाली, इकडं राकेश यांचं चालू आहे. हा माझ्यावर जळतो, तो माझ्यावर, राकेशचं चालू आहे. राखी माझ्यावर प्रेम करते, आता काल राखीला म्हणतो रेवा माझ्यावर प्रेम करते आणि मग एज डिफरन्स आहे. आणि मग दीपाली बरोबर मॅचिंग करतोय, तिकडं राखी जळते. जेलेसे काय गेम चालला आहे आणि काल तर टास्कसुद्धा खेळ. काल राकेशने इतकं डिसअपॉइंट केलं यार, काय सांगू. आणि त्याचा इफेक्ट आहे ना ह्या वोटिंगवर दिसू राहिला, एकदम दिसू राहिला. कारण राकेशने काल टास्कच नाही खेळला. अरे इतके डेलिकेट बेबी आहे तर का आला तुम्ही बिग बॉसमध्ये? तुम्ही म्हणता हेल्थ सांभाळा. ऑफकोर्स हेल्थ सांभाळून तर खेळलंच पाहिजे, मग टास्क करू नये का? टास्क तर केलाच पाहिजे ना. तन्वी कसा काल जीव तोडून टास्क खेळत होती, तन्वीसाठी तर मग क्लॅप केलं पाहिजे. मग करा इला विनर. जर राकेश आणि तन्वीमध्ये विनर डिसाईड करायचा असेल तर राकेश पेक्षा एकदम बेटर आहे तन्वी. करा तिला विनर. तुम्हाला करायचंच आहे ना राकेश किंवा मग यांच्यात, तर तन्वी बेस्ट आहे. मग तन्वीला करा विनर. फेक असो काही असो, ॲटलिस्ट टास्क खेळतीये, डोकं लावते, स्ट्रॅटेजीज जे काटाला सांगते ती, स्ट्रॅटेजीज प्लॅन करते. ठीक आहे ना, गेम प्लॅन करते, विशालच्या विरुद्ध बोलते, ज्याला काय बोलायचं ते बेधडक बोलती आहे ती. सण टास्क तर ती पहिलं डे 1पासून खूप भारी खेळते तन्वी असो रुचिता असो. टास्क खेळण्यामध्ये मला त्या आवडायच्या. रुचिता पण टास्क कमाल खेळायची. रुचिताला पण मी म्हणाल हॅट्स ऑफ आहे, काय मस्त टास्क खेळायची. तन्वी पण पहिल्यापासून डे 1पासून एक नंबर टास्क खेळते. त्याच्यामुळे हे टास्क भारीच खेळतात, खरं सांगते. आणि हे सांगते रुचिताचं एविक्शन यांनी का केलं, कारण आहे ना रुचिता ॲज अ विलन आहे ना अजून 30-40 दिवसात त्यांच्यावर आहे ना एकदम तिचा गेम स्ट्रॉंग झाला असता आणि त्यांना तन्वीचा गेम स्ट्रॉंग करायचा म्हणून रुचिताला कदाचित काढला असेल आणि म्हणून तो विशालचा अँगल त्यांनी टाकला असेल. आणि ते म्हणतात ना यार, बिग बॉस 24 तासाचं असतं, आपल्याला दाखवता 1-1.25 तास. आणि त्यामध्ये ना त्यांनी जे डिसाईड केलं आहे ना कोणाला कसं दाखवायचं ते त्याप्रमाणे दाखवत असतात आपल्याला. सिम्पल आहे. त्याच्यामुळे 24 तास चालू करा. आता काय बोलून काही फायदा नाही. आता तर काय 30-32 दिवस राहिला, आता काय बोलून फायदा आहे आपल्याला. मला नाही वाटत आता ते 24 तास चालू करतात. ते नेहमी त्यांची मेकर्स जे ते त्यांना जसं लागेल तसंच करतात. सो वी होप आता नेक्स्ट इयर तरी ते तसं काहीतरी करतील. म्हणजे 24 तास करतील. आपल्याला ॲटलिस्ट आहे ना लोकांच्या पर्सनॅलिटीज कळतील ओव्हरऑल. नंबर 4वर आहे रेवा. रेवाचा पण काहीच गेम नाही. रेवाला पण एविक्ट करा यार, रेवाचा खरंच काही गेम नाही आहे. नंतर नंबर 3वर आहे सागर. सागरनी काल आहे ना टास्क फाडून टाकला आहे. मी हेच म्हणत सागर, युअर डॉटर विल बी सो मच प्राऊड ऑफ यू. काल जसा तू टास्क खेळला आहे सागर, एक नंबर. त्याचा शर्ट ओढला गेला, त्याचा शर्ट काढून घेतला गेला, इवन त्याची पॅन्टही काढली जात होती, तरी पण त्याने तो जो मग होता आणि त्याची जी धडपड होती ते मध घ्यायची त्या नळातून ती सोडली नाही. संकेतनी दोघांना पकडून ठेवलं होतं बाई. आणि मला ना यांची चुकी, मला असं वाटतं यांची चुकी हीच झाली. सागर जसा सुटला ना, अनुश्रीचं ते हे होतं ना कंटेनर, ते पालथं करायला हवं होतं, विषय संपला असता. पण ते यांना करताना आलं. ते फक्त नळाजवळच जात होते सारखे. तर हे आहे. तर सागरनी काल चांगला दिसला सागर. आता बघूया एविक्ट होतो की नाही. म्हणजे मला कालपर्यंत त्याचा गेम दिसत नव्हता, पण काल त्याने टास्क जीव तोडून खेळला आहे. ते पण ऑपोजिट टीममध्ये खेळणं, क्या बात आहे सागर, क्या बात आहे. एक नंबर खेळला. नंतर राकेश नंबर 2वर इथं घसरला आहे. कारण राकेशने काल जसं टास्कमध्ये केलं यार त्यांनी, म्हणजे यार बघा ना तुम्ही, सागर आणि दीपालीला पाठवलं. नाही सॉरी रेवा आणि दीपालीला पाठवलं. त्याच्या आधी तन्वी आणि सागरला पाठवलं. स्वतः गेलाच नाही. आणि तिकडं त्यांच्याकडं तर 2-2 मुस्तांडे होते, ते असे पण टास्क जिंकणार होते काटा टीम. मी तर ते टास्क न खेळता त्यांना विनर घोषित करायचं होतं. 2-2 एवढे पैलवान असताना हे कुठून जिंकले असते मला सांगा. यांच्याकडं तर एकही पैलवान नाही. राकेश पहिलेच म्हणतो आपली हेल्थ सांभाळा बाबा, आपली हेल्थ सांभाळा. काय बोलणार आहे मग आपण? हेल्थ घेऊन बसला आहेत हा. ॲटलिस्ट प्रयत्न तर करा तू टास्क खेळायचा. हेल्थ सांभाळा ना, काही प्रॉब्लेम नाही, पण प्रयत्न तर करा तुम्ही. नंबर 2वर घसरला इथं राकेश, तर नंबर 1वर आहे विशाल निकाल डोकं लावलं, विशाल निकाल ताकद लावली. पण बाहेर ही खरी गोष्ट आहे का त्यांनी ज्याप्रमाणे ते रेवा आणि दीपालीला पडलं ते खूप घाण दिसत होतं, चुकीचं दिसत होतं.
सिरियसली जे सांगते त्यांनी कदाचित त्यांनी जसं पकडलं नसेल, पण ते बाहेर चुकीचं दिसत होतं एवढं मात्र नक्की. तर याच्याबद्दल तर रितेश सर खतरनाक कानउघडणी करणार आहे विशालची, त्याच्याबद्दल मी बोलणार थोड्या वेळातच. पण सध्या हे क्लोजिंग वोटिंग ट्रेंड नंबर 7वर संस्कृती, नंबर 6वर दीपाली, नंबर 5वर प्रभू, नंबर 4वर रेवा, नंबर 3वर सागर, नंबर 2वर राकेश आणि नंबर 1वर आहे विशाल कोटी जबरदस्त वोटिंग होती. विशाल जाईल टॉप 5पर्यंत जाईल, काही विषय नाही विशालचा. आणि ते तर राकेश तर त्यांचा फेवरेट आहे, त्यांना तर घेऊनच जाणार. तो टास्क खेळो ना खेळो, त्याचा जो लव ट्रायंगल आहे त्याच्यावरच घेऊन जातील ते. ही माझ्यावर प्रेम करते, ती माझ्यावर प्रेम करते, याच्यातच त्याचं हे. मी म्हणते जर दोन एविक्शन करायचं असेल तर रेवा संस्कृतीला काढा, म्हणजे दीपाली त्यांची फेवरेट आहे म्हणून मी बोलते, आणि प्रभू पण मेकरचा फेवरेट आहे. सो त्यांना काढतील का नाही काढतील याची 2 चान्सेस आहे. मला थोडंसं ना कमी वाटतंय. त्याच्यामुळे ना रेवा आणि संस्कृतीला ते काढू शकता, किंवा मग दीपाली प्रभू या चौघांवरही कदाचित 7 चान्सेस याच्यामध्ये मी सागरचं पण नाव घेईल, सागरलाही काढू शकता ते. काल टास्क छान खेळाय तर काय माहिती ते ठेवतील का नाही. पण सागर, रेवा, प्रभू, दीपाली, संस्कृती यांच्यापैकी कोणीही जाऊ शकतं यांच्यापैकी. पण जर तुम्ही मला विचाराल ना तर मी हेच म्हणेल, रेवा संस्कृतीला काढा. कारण प्रभूला त्यांना तन्वीबरोबर ठेवायचंच आहे. तन्वीचा जो भाऊ आहे, सखा आहे, तिला पाहिजे शेवटपर्यंत. दीपाली राकेशबरोबर राहील. दीपाली त्यांची फेवरेट आहे, दीपालीला पण काढलं तर काही. खरं तर याचा उगा पाचींचा काहीच गेम नाही ठेवलं तरी चालेल. पण मेकर्सचे जे फेवरेट आहे ना, मी त्यांच्याबद्दल बोलते की ते त्यांच्या अनुषंगाने विचार करतील की प्रभूला त्यांना ठेवावं लागेल तन्वीसाठी, दीपालीला ठेवावं लागेल राकेशसाठी. कारण राखीचा कॉन्ट्रॅक्ट कधी संपतो माहीत नाही, तो पुढच्या वीकमध्ये बी संपेल, नाही तर मग त्याच्या पुढच्या वीकमध्ये. राखी जेव्हा ठरवेल तेव्हा घराबाहेर जाईल, किंवा मग यांनी का माहिती काय रिन्यू केला असेल काय असेल. पण मग उद्या जर राखी गेली तर मग राकेश दीपालीवर पाहिजे ना, त्याच्यामुळे दीपालीला ठेवू शकतं ते, हे असं असू शकतं. संस्कृती, रेवा यांच्यापैकी कोणी जाईल, सागरही जाऊ शकतो. हे 4-5 जणांपैकी कोणी जाईल. आता काय सांगू, बिग बॉसने ना इतक्या या गोष्टी करून टाकल्या आहे ना की ते कोणालाही बाहेर पाठवू शकतात. पण यापैकी ना कोणी जाईल, राकेश, विशाल सोडून या 5 जणांमध्ये कोणी बाहेर जाईल. तर कोण जाईल, तुम्हाला कोण घराबाहेर हवं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. मला तर वाटतं संस्कृती आणि रेवाला पाठवावं. प्रभू, दीपाली, सागर यांचा बी काही गेम नाही आहे, पण यांना मी तुम्हाला म्हणते ना मेकर्सचे फेवरेट आहे. सो लेट्स सी काय होतं. आणि मी आणते रितेश सरांचे मुद्दे काय असतील, हा व्हिडिओ लवकर सांगते. क्लोजिंग वोटिंग ट्रेंड हे आहे. आता तिकडे भाऊचा धक्का सुरू झाला असेल, त्याचे अपडेट्स येतात का काही बघू ना. तर बाय बाय, हॅव अ नाईस डे.